आता आपण चक्रवाढ व्याजाचं शाब्दिक उदाहरण सोडवूया. उदाहरण आहे, वासूने 18,000 रुपये दशादशे म्हणजेच दर साल दर शेकडा 10 दराने वार्षिक आकारणीच्या चक्रवाढ व्याजाने 2.5 वर्षांसाठी, 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा, 2.5 वर्षांसाठी कर्जाऊ घेतले, तर मुदत संपल्यावर त्याला किती चक्रवाढ व्याज भरावं लागेल? आता आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र माहिती आहे. चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे? ए बरोबर पी गुणिले 1 अधिक आर भागिले 100 आणि या सगळ्याचा n वा घातांक. इथे ए म्हणजे रास अमाऊंट आणि पी म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल, आर म्हणजे रेट दर असतो आणि एन म्हणजे मुदत काळ असते. एन म्हणजे नंबर ऑफ पिरियड्स. आता आपण उदाहरणाकडे नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 18,000 हे मुद्दल आहे, म्हणजे 18,000 झाला पी, 10 हा दर आहे म्हणजे 10 झाला आर आणि जी मुदत आहे ती आहे 2.5 वर्षांची म्हणजे तो झाला एन. मग आता चक्रवाढ व्याजाच्या सूत्रामध्ये जर या सगळ्या किमती घातल्या तर आपल्याला कसं दिसेल? 18,000 गुणिले 1 अधिक 10/100 आणि या सगळ्याचा 2.5वा घातांक म्हणजे 2.1/2 असा घातांक. मग आता कसं सोडवायचं आहे? आता आपण 2.1/2 ला 5/2 असं लिहू शकतो, पण मग आपण आता या कंसाचा 5/2वा घातांक म्हणजे अपूर्णांक घातांक काढायचा का? अपूर्णांक घातांक काढून हे गणित सोडवता येईल, पण अपूर्णांक घातांक काढायला तितकंसं सोपं नाहीये. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेटर वापरणार असू, ज्याला आपण गणकयंत्र म्हणतो, आपण जर कॅल्क्युलेटर किंवा कम्प्युटर वापरून ही आकडेमोड करणार असू तर आपण अपूर्णांक घातांक सहज काढू शकतो. म्हणजे मग आपण कंसामध्ये आपलं जे काय आहे त्याचा 5/2 किंवा 2.5 एवढा घातांक काढू शकू. पण आपण इथे तरी काही कॅल्क्युलेटर किंवा कम्प्युटर वापरणार नाही आहोत. त्यामुळं आपण आता काय करायला लागेल की इथे थोडीशी वेगळी काहीतरी युक्ती शोधायला लागेल. म्हणजे मला 2.5वा घातांक जर काढायचा नसेल तर मग मला काय करता येईल बरं? तर आपल्याला माहिती आहे की चक्रवाढ व्याज म्हणजे कसं असतं की आपण आधीच्या मुदतीची रास काढतो आणि मग ती रास हे मुद्दल धरून पुढचं व्याज काढतो. मग तसं मी आधी फक्त 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढलं आणि मग जी रास येईल त्याच्यावरती पुढचं व्याज काढलं पुढच्या 6 महिन्याचं, तर चालेल का? तर करता येईल. मग आपण असं करूया, आपण हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र हे पहिल्या 2 वर्षांसाठीच आधी वापरूया आणि सध्या आपण फक्त पहिल्या 2 वर्षांवर आपलं लक्ष केंद्रित करू आणि पहिल्या 2 वर्षांची आकडेमोड झाली की मग त्याच्या पुढचे 6 महिने म्हणजे उरलेलं अर्ध वर्ष हे नंतर बघूया. म्हणजे मग आता इथे मला 2 वर्षासाठी काढताना असं दिसेल 18,000 गुणिले 1 अधिक 10/100 आणि या कंसाचा दुसरा घातांक. 1 अधिक 10/100 हे आपण आधी सोडवूया कंसाच्या आतलं. 1 म्हणजे 100/100 अधिक 10/100 मिळून मिळतात 110/100. म्हणजे आता मला कसं मिळणार आहे? तर 18,000 गुणिले 110/100चा वर्ग म्हणजेच 110/100 गुणिले 110/100. 110/100 यालाच वरचा आणि खालचा शून्य उडवला की 11/10 असं म्हणता येतं. म्हणजे मला मिळणार आहेत 18,000 गुणिले 11/10 गुणिले 11/10. मग आता छेदामधली 2 शून्य आणि अंशामधली 2 शून्य उडवूया, म्हणजेच अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे 100 भागूया. म्हणजे आपल्याला मिळतील 180 गुणिले 11 गुणिले 11, 11 11 121, म्हणजेच आपल्याला मिळणार आहेत 180 गुणिले 121. आता कसं करायचं? तर 121ला 18ने गुणायचं आणि येणाऱ्या उत्तरावर जास्तीचं एक शून्य द्यायचं. असं जर तुम्ही गुणाकार करून पाहिला तर त्या गुणाकाराचं उत्तर येतं 21,780. 180 गुणिले 121 बरोबर 21,780. आता 21,780 हे जे उत्तर आलं हे काय झालं? तर ही 2 वर्षांनंतर येणारी रास झाली. म्हणजे 2 वर्षांच्या नंतर रास जी आहे ती आहे 21,780. त्यातून जर 18,000चं मुद्दल वजा केलं तर आपल्याला मिळतात 3,780.
80. हे काय झालं? हे 2 वर्षांनंतरचं व्याज झालं. 2 वर्षांनंतर येणारं चक्रवाढ व्याज हे 3,780 रुपये आहे आणि जी रास आहे ती आहे 21,780 रुपये. आपल्याला काय काढायचं आहे? आपल्याला 2.5 वर्षांनंतरचं व्याज काढायचं आहे, चक्रवाढ व्याज. म्हणजे आता आपण 2 वर्षांनंतरची जी रास आहे तिला मुद्दल धरूया आणि त्या मुद्दलावर पुढच्या 6 महिन्यांचं व्याज काढायचं आहे. मग 2 वर्षांनंतर आलेली रास म्हणजे आपलं जे नवीन मुद्दल आहे ते आहे 21,780 आणि 6 महिन्यांचं जे व्याज आहे त्यासाठी आपण कुठलं सूत्र वापरतो? तर आपण वापरतो मदक भागिले 100 किंवा PRT भागिले 100. आता इथे जे मुद्दल आहे ते आहे 21,780, दर आहे 10 म्हणजे R झाला 10 आणि इथे जी मुदत आहे ते आता फक्त 6 महिने उरलेत 2.5 वर्षापैकी. ते 6 महिने म्हणजेच अर्ध वर्ष आहे. म्हणजे इथे अर्धा असं लिहिता येईल. T हा अर्धा आहे भागिले 100. अंशामधली आणि छेदामधली 2-2 शून्य उडवलेली आहेत म्हणजेच दोन्हीकडे 100नी भागलेलं आहे. म्हणजे आता मला मिळणार आहेत 2,178 गुणिले अर्धा. म्हणजे 2,178ला मी 2नी भागलं की मला काय मिळतील? 1,089. 2,000च्या निम्मे झाले 1,000, 178च्या निम्मे होतात 89. आता हे 1,089 काय झालं? तर हे 6 महिन्यांचं व्याज झालं. पहिल्या 2 वर्षांचं चक्रवाढ व्याज होतं 3,780 रुपये आणि 2 वर्षांनंतरची जी रास होती त्याच्यावरती हे व्याज काढलेलं आहे. म्हणजे हे पण चक्रवाढ व्याजच आहे. तर हे 6 महिन्यांचं चक्रवाढ व्याज झालं 1,089 रुपये. दोन्ही चक्रवाढ व्याजांची बेरीज करायला लागेल. 3,780 अधिक 1,089. बेरीज करून पहा. बेरजेचं उत्तर येतं 4,869. तोंडी जमली तर तोंडी बेरीज करायची आहे, नाही जमली तर नेहमीच्या पद्धतीने करायची आहे. बेरजेचं उत्तर आलेलं आहे 4,869. म्हणजेच आपलं एकूण चक्रवाढ व्याज, कारण त्यांनी आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज विचारलं होतं, तर एकूण चक्रवाढ व्याज असणार आहे 4,869 रुपये. म्हणजे आपल्याला चक्रवाढ व्याजाचं जर असं गणित सोडवायचं असेल की जिथे मुदत ही पूर्णांक नाही तर अपूर्णांक आहे, तर अपूर्णांक मुदत असलेलं गणित कसं सोडवायचं ते आता आपण इथे पाहिलं. कुठलंही चक्रवाढ व्याजाचं अपूर्णांक मुदत असलेलं गणित तुम्ही अशा प्रकारे सोडवू शकता.